मौजे महम्मदवाडी तालुका हवेली येथील सर्वे नंबर 87/1, 87/2, 87/3, 87/5 आणि 87/6 या मिळकतींसंदर्भातील वादग्रस्त टीडीआर हस्तांतरण प्रक्रिया तात्काळ स्थगित करून श्रीमती मंगल सुरेश मिसाळ यांना न्याय द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे उपजिल्हा प्रमुख कानिफनाथ होले आणि निखल खंदारे आम आदमी पक्ष युवा नेते यांनी पुणे महापालिका प्रशासनाकडे केलाय। श्रीमती मंगल मिसाळ यांनी संबंधित जमिनीच्या मालकी आणि ताब्याबाबत न्यायालयात दावा दाखल केला असून विविध शासकीय विभागांकडे हरकती आणि कायदेशीर नोटीसही दिली आहे। असे असताना संबंधितांना सुनावणीची संधी न देता टीडीआर प्रक्रियेतील मोजणी, झोनिंग व इतर कार्यवाही सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या विषयाची पुणे मनपा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। सदर केस समजून घेऊन या विषयावर सुनावणी घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलंय। तसेच न्यायालयीन निकाल येईपर्यंत कोणतीही अंतिम प्रशासकीय मंजुरी देऊ नये अशी मागणी करण्यात आली। प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही कानिफनाथ होले यांनी दिला आहे। सर्वांना जय महाराष्ट्र। मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख कानिफनाथ भाऊसाहेब होले आज या मिसाळ आजी या श्रीमती मंगल सुरेश मिसाळ या माझ्याकडे तक्रार एक घेऊन आल्या की आज यांच्यावर अन्याय झालेला आहे। आज यांची जागा बिल्डर बळकून त्यांच्यावर अन्याय करत आहे व त्यांच्याकडनं टीडीआर हस्तगत करून आज पुणे महानगरपालिका टीडीआर विभागाचे जे काय अधिकारी आहेत त्यांच्या काय संगनमताने काय त्या समोरील व्यक्ती चौधरी जी आहे यांना आज पार डीआरसी द्यायच्या भूमिकेत आहे। आज मी 150 ते 180 दिवस झाले मी या आजींबरोबर लढा देतोय। आज या आजींना न्याय मिळवण्यासाठी मी कायम इथं पत्रव्यवहार केलेले आहेत। तरी पण शासनाने म्हणजे जे आयुक्त साहेबांना पण केलेले आहेत, अतिरिक्त आयुक्तांना पण केलेले आहेत, इथे जे शहर अभियंता जे टीडीआर सेलवाले यांना पण केलेलं आहे। बरं तिथं त्यांचं म्हणणं काय आहे की आम्ही आमचं हे करतो। बरं आता त्यांचं हे जे आपण वारंवार त्यांना सांगून सुद्धा पण त्यांनी एकटेच पार केलेली आहे। आज त्यांची प्रकृती पण ढासळलेली आहे, ते सारख्या आजारी असतात तरी पण त्यांचे अन्याय हे पुणे महानगरपालिका करत आहे। निखिल खंदारे प्रभाग 41 मधला हा टीडीआरचा विषय आहे। महम्मदवाडी येथे सर्वे नंबर 87 या ठिकाणी मंगलताई मिसाळ यांचा एक छोटासा प्लॉट होता 1 गुंठ्याचा आणि त्या सर्वे नंबरमध्ये बेकायदेशीर मोजणी करून संबंधित बिल्डरने तिथली जमीन ताब्यात घेतलेली आहे। तिथं ताबा मिळवलेला आहे बेकायदेशीररित्या आणि या सर्वे नंबरवरती माननीय न्यायालयामध्ये एक प्रकरण प्रलंबित आहे। तसेच आजूबाजूच्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी हरकती घेतलेल्या आहेत। असं असून सुद्धा टीडीआर विभागाच्या महानगरपालिकेच्या टीडीआर विभागाकडून तिथे डीआरसीची प्रक्रियाची फास्ट चाललेली आहे, त्याच्यावरती आम्हाला संशय आहे। आणि या ज्या आजी आमच्याकडे तक्रार घेऊन आल्या होत्या या मागासवर्गीय आहेत, त्यांच्या घरामध्ये कितीतरी लोक आजारी आहेत, त्यांची स्वतःची मुलगी कॅन्सरने बाधित आहे। तर असं असताना देखील या आजींवरती हा अन्याय होतोय, याच्याविषयी आम्ही आवाज उठवण्यासाठी आज आलेलो आहोत। अतिरिक्त आयुक्त असतील, टीडीआरचे अभियंता असतील यांना आम्ही निवेदन आज दिलेलं आहे की संबंधित टीडीआरची जी डीआरसीची प्रक्रिया आहे त्वरित थांबवण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की डीआरसीची प्रक्रिया ही पहिल्या टप्प्यामध्ये झालेली आहे, दुसरा टप्पा हे थोडासा फास्ट पद्धतीने ते घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु आम्ही स्थगिती द्या ही आमची मागणी लावून धरलेली आहे। आम्ही जे पक्षाचे पदाधिकारी असून सुद्धा आज आम्हाला ते विश्वासात न घेता त्यांच्या मनमानीनी आणि मी एवढे दिवस मी पत्रव्यवहार त्यांच्याशी कायम करतोय, त्यातून मला काही त्यांनी अजिबात परत रिटर्न पत्रव्यवहार केलेला नाही, उत्तर कोणत्या गोष्टीचं दिलेलं नाही। आज जर ह्या आजींच्यावर आणि असं आमच्या पक्षाचे पदाधिकारी असून सुद्धा आमच्यावर ह्या असं हे जर अन्याय करत असेल तर खेद व्यक्त करण्याची गरज आहे। आणि संबंधित आजीला कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नाही आहे, कुठली नोटीस दिलेली नाही आहे। त्यांचं एक छोटंसं पत्राचं शेड होतं ते देखील उखडण्यात आले आणि त्या आजींना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले। या आजीवरती जर का अन्याय झाला तर संवैधानिक पद्धतीने आम्ही इथे आंदोलन करू।